मागच्या वर्षी जुलैमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली। तेव्हापासून या ना त्या कारणाने महाराष्ट्रातच नाही तर देशभरात ही योजना चर्चेचा विषय ठरली। कधी या योजनेमुळे महायुती सत्तेत आली असं म्हटलं गेलं, तर कधी अशा मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतोय असं सांगण्यात आलं। विधानसभेच्या निकालानंतर सरकार टप्प्याटप्प्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करत असल्याचीही टीका झाली, तर कधी लाडकी बहीण योजनाच बंद होईल असे आरोप झाले। पण आता लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडून 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। तर लाडकी बहीण योजना कायम चालू राहावी आणि सरकारी तिजोरीवर ताणही येऊ नये म्हणून सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय। सरकार शिवभोजन थाळी, आनंदाचा शिदा यांसारख्या काही योजना बंद करणार असल्याची शक्यता असल्याच्या बातम्या आहेत। या चर्चा नेमक्या काय आहेत, कोणत्या योजना बंद होऊ शकतात, त्या बंद झाल्यामुळे सरकारला किती मदत होऊ शकते, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी नेमक्या चर्चा काय होत आहे ते बघूयात। मोफत योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय असं म्हटलं जात असताना सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर केलाय। आधीच लाडकी बहीण योजनेसाठी 200 कोटींची तरतूद सरकारने केली होती। त्यातलेच 3 कोटी रुपये हे जाहिरातीसाठी खर्च करण्यात येणार आहेत। हा निधी सोशल आणि डिजिटल मीडियावर जाहिरातींसाठी वापरण्यात येईल। योजनेच्या अटी आणि शर्तींबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अजूनही योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही तरतूद केल्याचं सांगण्यात येतंय। मोफत योजनांवर सरकारचा होणारा खर्च बघता सरकारचा जमा खर्चाचं गणित बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती। त्यात आता सरकारला जनतेतील विश्वास कायम ठेवण्यासाठी विधानसभेच्या आधी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणं गरजेचं आहे। त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 कधी होणार म्हणूनही सरकारवर दबाव आहे। मार्चच्या अर्थसंकल्पात याविषयी चर्चा होऊन हप्ता वाढवण्याचा निर्णय लवकर अंमलात आणला जाईल असं सांगण्यात येतंय। मात्र यासाठी आधी सरकारला आर्थिक गणित बसवणं गरजेचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देत सरकार इतर काही योजना बंद करणार असल्याच्या चर्चा आहेत। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शासनाच्या विविध विभागांच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली असून अर्थसंकल्पाच्या वेळी म्हणजे मार्चमध्ये याबाबत घोषणा होईल असं माध्यमांमधल्या काही बातम्यांमध्ये सांगण्यात येतंय। पण सरकारकडून कोणत्या योजना बंद केल्या जाण्याची शक्यता आहे ते बघूयात। तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार शिवभोजन थाळी, आनंदाचा शिदा या योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे। 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती। शिवभोजन योजनेसाठी शिवभोजन ॲप्लिकेशन बनवण्यात आलं। त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळीचं वितरण होत होतं। राज्यात 1904 शिवभोजन केंद्र आहेत। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात 35 तर शहरी भागामध्ये 50 रुपये अशी या थाळीची किंमत होती। मात्र सरकार या योजनेच्या माध्यमातून अनुदान देतं, ज्यामुळे नागरिकांना ही थाळी केवळ 10 रुपयांमध्येच मिळते। 2 लाखांच्या आसपास या योजनेचे लाभार्थी आहेत आणि सरकारकडून दरवर्षी या योजनेसाठी 267 कोटींची तरतूद केली जाते। पण आता ही योजना बंद करण्याच्या संदर्भामध्ये कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय होईल असं बातम्यांमधून सांगण्यात येतंय। यानंतर आनंदाचा शिदा ही योजनाही येत्या काळात बंद होईल अशी चर्चा आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता। या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे सण आनंदात साजरे व्हावे यासाठी केशरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा म्हणून 4 वस्तू 100 रुपयामध्ये दिल्या जातात। बाजारात या वस्तूंची किंमत 500 रुपयांपर्यंत आहे। त्यामुळे उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरतं। दिवाळी, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या निमित्तानं आनंदाचा शिदा देण्यात आला होता। 2024 मध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देखील शिदा देण्यात आला होता। यात रवा, डाळ, साखर, सोयाबीन तेलाचा समावेश होता। या योजनेसाठी सरकारने प्रत्येक सण किंवा उत्सवाच्या वेळी 500 कोटींच्या आसपास खर्च केला, तर 1,60,00,000 लोक या योजनेचे लाभार्थी होते। थोडक्यात सांगायचं झालं तर शिवभोजन थाळी योजनेसाठी साधारणपणे 270 कोटी आणि आनंदाचा शिदा योजनेसाठी 500 कोटी असा खर्च होतो। असं म्हटलं तर या योजना बंद केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवरचा 770 कोटींचा भार कमी होईल। पण खरंच हा भार सरकारच्या तिजोरीतला खडखडाट कमी करण्यासाठी पुरेसा ठरेल का ते बघूयात। सरकार राज्यातल्या गरजू लोकांपर्यंत थेट मदत पोहोचवण्यासाठी आणि बऱ्याच वेळा राजकीय लाभासाठी अशा मोफत योजना किंवा लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांची घोषणा करत असल्याचं सांगण्यात येतं। त्यात मागचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष होतं। त्याच पार्श्वभूमीवर योजनांच्या खर्चामुळे राज्यावर 80,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल असं सांगण्यात येत होतं। लाडकी बहीण योजनेच्या जवळपास
2,46,00,000 लाभार्थी महिलांना महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता देण्यासाठी सरकारवर या योजनेमुळे 46,000 कोटींचा भार पडतोय. ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने जवळपास 21,000 कोटी रुपये खर्च केलेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 14,761 कोटी रुपये अनुदान खर्च, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 480 कोटी, गाव तिथे गोदाम योजनेसाठी 341 कोटी यांसारख्या बऱ्याच योजना सरकारच्या तिजोरीवर भार टाकत आहेत. या योजनांमुळे सरकारला विकास कामांसाठी लागणारा निधी कमी पडत असल्याचं सांगण्यात येतंय. विकास कामं करत असलेल्या विविध कंत्राटदारांची 89,000 कोटी रुपयांची बिलं सरकारकडे थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी ही आंदोलन सुरू केलंय. मागचं वर्ष निवडणुकांचं वर्ष होतं, त्यामुळे योजनांसाठी बजेटमध्ये सूट देण्यात आली होती. मात्र आर्थिक शिस्तीसाठी पुढील 5 वर्ष सगळे नियम कडकपणे पाळले जातील असं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलंय. त्यामुळं यावेळी सरकारच्या बऱ्याच खर्चावर आणि योजनांवर कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून आमदारांना ज्या बजेट बॅग देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तोही आता मागे घेण्यात आला आहे. या बॅगसाठी जवळपास 81 लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद झाली होती, तीही आता रद्द झाली आहे. राज्याची राजकोषीय तूट ही जवळपास 2 लाख कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातंय. त्यातील 1 लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा या योजना रद्द होण्याची चर्चा होत असली तर इतरही काही योजना बंद होण्याची शक्यता आहे. मात्र या योजना बंद झाल्या तर या योजनांच्या लाभार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या योजना बंद करू नये अशी विनंती देखील सरकारकडे करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शिवभोजन थाळीची योजना बंद करू नये असं सांगितलंय. या योजनेमुळे भुकेल्या लोकांना 2 घास अन्न मिळत असेल तर सरकारच्या तिजोरीवर पडणारा 267 कोटींचा खर्च नगण्य आहे. त्यामुळे सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे असं भुजबळ यांनी पत्रामध्ये म्हटलंय. पण लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी, आर्थिक तूट कमी करण्यासाठी आणि सरकारच्या तिजोरीवर आलेला ताण कमी करण्यासाठी काही योजनांचा मात्र बळी जाऊ शकतोय अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.